सायकॉलॉजीमध्ये स्किझोफ्रेनिया आणि पॅरानोइया अशा प्रकारचे दोन मनोविकार सांगितले जातात. स्किझोफ्रेनिया म्हणजे एकाच व्यक्तीच्या मध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती वास करत असतात. एक अतिशय मवाळ आणि दुसरी अत्यंत जहाल. त्यामुळे अशा व्यक्ती कधीकधी देवदूता समान भासतात तर कधीकधी राक्षसा समान वागतात. आणि मग अशा व्यक्तींशी संपर्क साधताना मन साशंक बनते, कारण त्या व्यक्तीचा मूड कसा असेल सांगता येत नाही. इंटेग्रिटी नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार अशा माणसांमध्ये फार क्वचितच आढळतो. इंटेग्रिटी म्हटल्यानंतर माणूस जसा विचार करतो, जसा बोलतो आणि तसाच वागतो, तेव्हा ती इंटेग्रिटी असते. म्हणजे ही झाली सुसंगती. परंतु माणूस एका प्रकारचा विचार करतो, भलतंच काहीतरी बोलतो आणि तिसरंच काहीतरी करतो, त्यावेळेला ती विसंगती असते. त्याला इंग्रजीमध्ये डायकॉटॉमी असं नाव आहे. म्हणजे जीवनामध्ये प्रचंड असा विरोधाभास आहे, विसंगती आहे असं दिसून येतं. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व स्किझोफ्रेनिया नावाच्या विकाराचं बळी बनलेलं आहे असं म्हटलं जातं. पॅरानोइया हा एक दुसरा आजार आहे की ज्या आजारामध्ये सतत माणसाच्या मनामध्ये संशय निर्माण होत असतात. माणूस कशावरतीच विश्वास ठेवायला तयारच नसतो. कितीही समजून सांगितलं, कितीही पुरावे पुरवले तरी देखील माणसाचा विश्वासच बसत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या काचेला तडा गेल्यानंतर ती पूर्ववत करता येत नाही, तसा अशा लोकांच्या मनाला कुठेतरी तडा गेलेला असतो आणि सतत संशयाच्या भोवऱ्यामध्ये ह्या व्यक्ती वावटळीमध्ये सापडल्यासारख्या जीवन जगत असतात. आज आपल्याला तशाच प्रकारचा अनुभव पहिल्या वाचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये येत आहे. पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर सदोम आणि गमोरा ह्या दोन नगरांचा नाश करणार होता आणि त्यासाठी लोट नावाचा जो अब्राहमाचा पुतण्या आहे त्याला सांगितलेलं होतं की उठ, तुझी बायको आणि इथे असलेल्या तुझ्या 2 मुली ह्यांना घेऊन निघ, नाहीतर ह्या नगराच्या शिक्षेमध्ये तुझा देखील नाश होईल. आणि मग त्याने प्रवास सुरू केला. परंतु लोटाची बायको मात्र मागे पाहत राहिली. दूतांनी सांगितलेलं होतं मागे पाहू नका, तरी देखील ती मागे पाहत राहिली आणि ती मिठाचा खांब होऊन गेली असं सांगण्यात आलेलं आहे. काय नक्की त्याच्यामध्ये दडलेलं आहे की परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास न ठेवता त्याच्यावरचा संशय सातत्याने व्यक्त केला तर माणसाच्या जीवनाची गती थांबते. माणूस एकाच ठिकाणी थिजून जातो, तो पुढे जाऊ शकत नाही. ती मिठाचा खांब बनलेली आहे. मीठ थोडंसं आपल्याला ठीक असतं, परंतु अति झालं की ते नकोसं होतं. अशा व्यक्ती कोणाला नकोशा होत असण्याची शक्यता असते. म्हणून पॅरानोइया किंवा संशयी मन ह्यावरती वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. हा वाढत जाणारा आजार आहे की सातत्याने माणसाच्या मनात संशयाचं भूत वावरू लागलं की माणसाला जे खरं आहे ते खोटं वाटू लागतं आणि जे खोटं आहे ते खरं वाटू लागतं. म्हणून माणसाने ह्या आजारावरती वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे तशाच प्रकारची परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिष्यांची झालेली. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर आहे. त्या अगोदर त्याने कितीतरी चमत्कार घडवून आणलेले आहेत. तरी देखील वादळ सुरू होताबरोबर पट्टीचे पोहणारे असे त्याचे शिष्य घाबरून जातात आणि ताबडतोब सांगतात, प्रभूजी आम्ही बुडालो, आम्हाला वाचवा. येशूने त्यांना काय सांगितलं? अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे. 2 गोष्टी इथे दडलेल्या आहेत. एकीकडे विश्वास अल्प आहे आणि दुसरीकडे मन भित्र आहे. हे स्पष्टपणे पॅरानॉइक असलेल्या व्यक्तीचं किंवा स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीचं छोटंसं चिन्ह आहे की ह्या बाबतीत माणूस जर पुढे जात राहिला, सातत्याने दुटप्पी असं जीवन जगत राहिला,
तर स्किझोफ्रेनिया नावाचा विकार त्याला जडू शकतो. सातत्याने संशयाच्या वातावरणामध्ये वावरत राहिला तर त्याला देखील पॅरानोइया नावाचा विकार जडू शकतो. ह्या दोन्ही विकारांपासून परमेश्वराने आपलं संरक्षण करावं आणि जे ह्या विकाराचे बळी बनलेले आहेत त्यांच्यावरती योग्य तो उपचार होऊन ते पूर्णपणे बरे व्हावेत म्हणून आपण परमेश्वराकडे ह्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी कळकळीची प्रार्थना करूया.